काहीतरी वेगळं असं बनवलंय की आहे ना, चिकन आणि एगची चव नाही, त्यांची या डिशची स्पेशल चव आहे. तर मी आलतो आकुर्डीमध्ये नितीन्स कॅन्टीन खांडोळी स्पेशल. तर माझ्या मागं तुम्ही बघूच शकतात. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. नितीन कॅन्टीन हे कोल्हापूरमध्ये एकदम स्पेशल असं आउटलेट आहे, जिथं खांडोळी स्पेशल भेटतात. एगचे आणि चिकनचे सँडविचेस, ब्रेड, टोस्ट वगैरे ह्यासाठी ते फेमस आहे. तर आपण त्यांचं फेमस एक खांडोळी तर घेणारच आहे. 2 आपण त्यांचं ट्राय करणार आहे, चीज टोस्ट आणि थर्ड आय थिंक ऑमलेट आहे. बघू बाबा जे मेन आहे एग्सचं, तर ते एगचे ऑमलेट कसं इथं सर्व केलं जातं, काय एवढं कोल्हापूरचे दिवाने, का विषय हार्ड आहे यांचा. तर आकुर्डीमध्ये आले कोल्हापूरला तर जाता येत नाही, इथं ट्राय करू. तर आपला मेनू येतोच आहे आपल्या प्लेटवर, तर तुम्ही वेट करा तोपर्यंत. तर मित्रांनो, फायनली आपले तिन्हीचे डिश आले, तुम्ही पाहू शकतात. एक आहे फर्स्ट खांडोळी, हे आहे चीज टोस्ट आणि हे चिकन ऑमलेट. तर हे 3 आपण ट्राय करणार आहे. नितीन्स कॅन्टीनचं एकदम स्पेशल, यांचे बेस्ट सेलिंग असं त्यांच्या इथं आकुर्डीमध्ये. पहिलं आपण चीज टोस्ट, एक स्टार्टर म्हणून छोटासा आहे. हा चीज बघा कसं एक घट्ट बाहेर पडते चीज, एकदम पाहू शकता तुम्ही. बघू चवेला कसं आहे. आहे म्हणजे क्रंची आणि ना तो सॉफ्टनेस जे आहे ना, तो टेक्स्चर आहे. आणि सगळ्या घासात चवत टेस्टमध्ये तर चीज लागतंच. पहिलं तर आहे ना, सर्कल असल्यामुळे ना जाणवत नाही. थँक्यू. सर्कल असल्यावर जाणवत नाही की हा नक्की ब्रेडच आहे, पण ॲक्च्युली हा ब्रेडच आहे. जो असा भाजला आहे ना, की खरंच. आणि याच्यात ह्या चीज टोस्टमध्ये कोणतेही चिकन किंवा व्हेज किंवा एग नाही आहे, हे जस्ट चीज टोस्ट आहे, फक्त चीज ॲड. वा मस्त. स्टार्टर झाला. आपण मेन जे आपण मागवले त्याच्याकडे येणार आहे, पण पहिलं खांडोळी म्हणलं, खांडोळी का येऊ, कारण ती इथली स्पेशल खांडोळीच आहे. कोल्हापूरपासून सगळी काही ट्रॅव्हल करून आज खूप सारं मोठं झालं नितीन कॅन्टीन खांडोळीसाठी स्पेशल. सो हे तुम्ही बघू शकता, हे ब्रेडच आहे. मी शॉर्ट्समध्ये पण सांगितलं आहे, पण तरी पण एकदा पुन्हा सांगतो. ब्रेड, त्याच्यावरती हे ऑमलेट, सो बेसिकली, आणि हे वरती त्यांचा स्पेशल मसाला आणि सॉस दिलेला आहे. तो बेसिकली खांडोळी हा प्रकार म्हणजे आपण अंडा तळतो, जेव्हा ते सेमी तळलेलं असतं म्हणजे मिडियम आचेवर असतं, तर त्यामध्ये ब्रेड टाकला जातो आणि ब्रेड टाकल्यानंतर ते परत गुंडाळलं जातं आणि परत एकदम फ्राय केलं जातं, आपलं जसं नॉर्मल आपण ऑमलेट ट्राय करतो. तर हाच प्रकार आहे. फक्त यांचे USP मला असं वाटतं की किती आचेवर, किती गरम, किती हे करायचं, हे मेन. टेस्टला बघू. वा. आणि खरं सांगायचं म्हणलं तर अंडे खातोय, पण अंड्याचा वास येत नाही मला तरी, नाही जाणवत म्हणजे, नाही का, असं बसलोय बरं, खूपच अंड्याचा वास आहे. हां, अजिबात जाणवत नाही. ह्या डिशेस आहे ना, मी तुम्हाला सांगतो, 4-5 वाजता तुम्हाला खायचे स्नॅक्स म्हणून किंवा नाश्ता म्हणून नितीन्स कॅन्टीन एकदम परफेक्ट आहे. वा. हे बघा, हलवून दिसत असं पण ब्रेड आहे आणि वरतून ऑमलेट आहे. तो बेसिकली एग आणि ऑमलेटच आहे, फक्त ते एक सोबत बनवलेली डिश म्हणून त्याला खांडोळी असं कोल्हापूरच्या भाषेत. तुमच्या इथं काय म्हणतात ह्या डिशला, हे तुम्ही नॉर्मली याला काय म्हणत असेल कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा. वा.
खातोय, पण तुम्ही जास्त वेळ थांबत नाही, आमचे व्हिडिओ बघत नाही. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही बघत नाही म्हणून लगेच पुढची डिश घेतोय. आणि सबस्क्राईब करा आता, इथपर्यंत बघत आले तर. आता हे आहे पहिली बात तर त्यांनी सजवलं तर खूप छान आहे. आणि पहिलं हे सांगतो, ऑमलेटच आहे, ब्रेड आणि ऑमलेट डिशच, नॉर्मल ऑमलेट नाही. याच्या आतमध्ये सॉस आणि मेयोनीजने हे केलंय. फुल चीजी आणि चिकन आहे, चिकनचा खिमा टाईप. आणि आय थिंक मेयोनीज किंवा त्यांचे व्हाईट सॉस काय असेल ते टाकले. सो फुल असं लोडेड आहे, लोडेड म्हणता येईल. खरंच खूप मस्त आहे. आपण आता याला खायला स्टार्ट करू. ठीक आहे, आपण स्टार्ट करतोय. पहिली बात तर आपल्या काटे चमच्याने काही खाता येणार नाही आहे, पण तरी एक ऑमलेटचं पहिलं टेस्ट येऊ. कारण की ब्रेड तर काही ठीक आहे, नॉर्मल आहे, खूप लोडेड आहे मी जसं तुम्हाला सांगितलं. आतमध्ये चिकन आहे, बाहेर ऑमलेट आहे. आणि हे व्हाईट मेयोनीज आणि सॉसचं मिश्रण आहे. आणि व्हाईट आय थिंक सॉस असेल. चवेला बघू. अप्रतिम. वा, म्हणजे ना आहे, म्हणजे मला आहे ना तरच म्हणायला आवडेल की कोल्हापूरवरून हे सगळं इतकं का फेमस आहे खांडोळी. कारण की ना अंड्याच्या पदार्थाला इतकं वेगळं. आणि प्लस काही लोकांना एक फोबिया असतो की अंड्याचा वास आवडत नाही. अजिबात इथं अंड्याचा वास येत नाहीये. आणि टेस्ट एकदम ऑसम. वा, हे खाऊन आहे ना ब्रेकफास्ट जर केला पोटच भरलं तुमचं. आणि अजिबात मला ना वाटत नाही बरं का मी फक्त अंडा आणि चिकन खातोय, त्याच्यात जाणतच नाही अंडा. यांनी बनवूनच आहे ना, यांचा मसाला आय थिंक हा व्हाईट सॉस काहीतरी वेगळं असं बनवलंय की ना चिकन आणि एकची चव नाही, त्यांची या डिशची स्पेशल चव आहे. आणि या डिशचं नाव आहे चिकन ऑमलेट, जे त्यांनी मला सजेस्ट केलं होतं. वा, तर बघू हे खातो तोपर्यंत. जर काही मागवायचं असेल, आम्हाला आवडलं हे खाऊन, जर आमचं पोट मध्ये जागा असेल तर आम्ही नक्की काहीतरी एक पदार्थ अजून मागवतो. नसेल तर तुम्हाला यांचा पूर्ण मेन्यूमध्ये प्राइजेस सांगतो. आणि पुन्हा एकदा मी ॲड्रेस सांगतो. तोपर्यंत खातो, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, माझं एक खाऊन होत आले. संपूर्ण मेनू कार्ड तुम्हाला दाखवणार आहे. शक्यतो असं कोण दाखवत नाही, लपवतात, पण मी फुल ट्रान्सपरंट ठेवणार आहे. कारण की आपण फूड ब्लॉगर नाही, फूड एक्सप्लोरर आहे. तुमच्यासारखं कस्टमर एक्सप्लोर करते असं समजा. पण जे 3 गोष्ट आपण घेतले होते, चीज टोस्ट, खांडोळी आणि चिकन ऑमलेट. मी तुम्हाला गोष्ट सांगतो, चिकन ऑमलेट आहे ना, खरंच या तिन्हीमध्ये मला चिकन ऑमलेट इतकं आवडलं आहे ना. कारण की जे त्याच्यात नुसतं चिकन नव्हतं, पुदिनाची पण चव होती. काय त्यांनी ना कोथिंबीर वगैरे आणि व्हाईट त्यांचा सॉस. सो मी रिकमेंड नक्की करेन, नितीन्स कॅन्टीनला या. खांडोळी तर खावाच त्यांची, पण चिकन ऑमलेट का वा. आणि एक गोष्ट, याच्यात चिकन आणि एकचा तुम्हाला स्वादच जाणवणार नाही. कारण की ह्या डिशनी त्यांनी इतकं सुंदर असं बनवलंय की याची वेगळीच चव आहे यांची. आणि याच्या व्यतिरिक्त पण दुसरं काय भेटतं यांचं, 3 गोष्टीचं मी तुम्हाला रेट आणि अजून यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत ट्राय करायला हे पण सांगतो. तर तुम्ही मेनूसाठी थांबले नाही का. तर मेनूमध्ये आपण पहिलं मागवलं होतं खांडोळी. तर सिंगल आणि डबल खांडोळी आहे. तर ती आहे 40ला. आणि जर डबलमध्ये पाहिजे असेल, म्हणजे डबल प्लेट अजून एक्स्ट्रा पाहिजे नसेल तर 70. म्हणजे साईज मोठी येणार खायला. सो हे आहे. आणि दुसरी गोष्ट आपण मागवली होती चिकन ऑमलेट पण फक्त 140ला आहे. आणि जे चीज टोस्ट आहे, चीज टोस्ट आपण घेतलं होतं. हा चीज टोस्ट सापडलं मला 50. सो हे सगळ्या गोष्टी आहे. आपण खाल्लं होतं 40ला खांडोळी, 50चं चीज टोस्ट आणि 140चं चिकन ऑमलेट. सो हे एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे तुम्ही जर कोणत्या कॅफेमध्ये गेले असते, कोणती तरी हायर, आता नाव नाही येणार, पण मी असं खूप पाहिलेलं आहे, स्टोरीवर टाकतात, मग त्याची प्राईस खूप जास्त असते. आणि क्वालिटी तर काय आपल्याला माहीत नाही ती कसली असती. पण इथं येऊन तुम्हाला आहे ना, कारण की हे नितीन्स कॅन्टीन खूप कोल्हापूरमध्ये फेमस आहे. आणि हे इतर ठिकाणी पण यांचे आहे ना आउटलेट ब्रांचेस आहे. ते फक्त असंच काढत नाही, क्वालिटी आणि टेस्ट देतं ते, म्हणून आज ते इथपर्यंत पोहोचलेलं आहे. सो बाकीचं इथं काय अजून ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकतात. सो तुम्ही बघू शकता, हे पूर्ण मी दाखवते, हे कोणी दाखवतच नाही.
2 वर. सो खांडोळीपासून तर मी सांगतो. आता हे सँडविचेस, बाकीचं तुम्हाला मी जे खाल्लं ते खाल्लं. सँडविचेसमध्ये कॉर्न सँडविच, व्हेज सँडविच, बॉम्बे ग्रिल सँडविच, जे नॉर्मल सँडविच आहे आणि आपले चिकन सँडविच वगैरे. सो आता हे पूर्ण मी सांगत नाही बसणार, पण तुम्हाला सांगतो इथले रेट्स बघा. 80, 70, 110 म्हणजे 110, 130, 80, 70 ह्या रेंजमध्येच आहे. आणि जे मी मागवलं होतं चिकन ऑमलेट ते 140, आणि जर त्याच्यात अजून एक्स्ट्रा आहे चिकन सलामी ऑमलेट किंवा किमा ऑमलेट हे 140. सो जरी वेगळं घेतलं तरी 140, त्याचे चेंज नाही होते काय. सो एकदम शॉर्ट आणि क्रिस्पी हे आपलं जेवण होतं आणि तसाच आपला व्हिडिओ होता. तर इथपर्यंत आले तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी सांगतो तुम्हाला ॲड्रेस, आणि ॲड्रेस जर तुम्ही कोणी शॉर्ट्स बघितले असेल, ॲड्रेस माहिती असेल तर नक्की तुम्ही पण कमेंटमध्ये टाका, तर सांगतो तुम्हाला ॲड्रेस. तर मित्रांनो, ॲड्रेस आहे आकुर्डीमध्ये धर्मराज चौकाच्या जवळ आयवॉन म्हणून इथं फूड स्टॉल आहे, फूड कॅन्टीन आहे म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही पाहतात हे खांडोळीचं तुम्हाला स्टॉल भेटणार आहे. तर तुम्ही मित्रांनो इथं नक्की या ब्रेकफास्ट, लंच, डिनरसाठी, कारण की ऑमलेट वगैरे खाऊन तुमचं नक्की पोट भरणार आहे. आणि नुसतं चिकन आणि एगचं त्याच्यात वास न जाणवतं ह्या डिश स्पेशल बनवली त्याचा टेस्ट तुम्हाला जाणवणार आहे. तर तुम्ही पण नक्की या. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा आणि प्लीज कमेंट करा तुमच्या इथं खांडोळी वगैरे काय म्हणतात, आणि तुम्हाला माहित होतं का नितीन्स कॅन्टीन खांडोळी कोल्हापूरचं हे पण सांगा. तोपर्यंत तुम्हाला भेटतो नेक्स्ट भटकंतीपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.